शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. आम्ही त्या झोपडीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असतो. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. मित्रांनो, कसा वाटला उपक्रम? नाविन्यपूर्ण आणि आपल्या बुद्धीला चालना देणारा असा हा उपक्रम आहे. मित्रांनो, फार वेळेस असं वाटते का विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे. तर ते कमी का झालं याकडे आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर आम्ही तुमच्यासाठी असा उपक्रम घेऊन आलेलो आहोत की ज्यामुळे विद्यार्थ्यांचं वाचन नक्कीच वाढेल आणि त्यांची स्मरणशक्ती वाढेल. तर चला, आता आपले कोणते विद्यार्थी असे आहेत का या उपक्रमात सहभागी होतील आणि नंबर सुद्धा मिळवतील. तर चला, हा उपक्रम आपण बघूया. शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळीने विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असत. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असतो. त्यांचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. एकदा तसा तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्याने खाल्ली नाही. का रे शेख, तू मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? नाही मॅडम, खाऊ तरी ना. म्हटलं, घरात लहान मुलं आहेत. माझ्यापेक्षा त्यांना त्याची गोडी जास्त. तुला किती मुलं आहेत मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असते की नाही कोणास ठाऊक. मॅडम, मला एक मुलगी आहे. शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच राहते. का बरं, तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. मला ते ऐकून शेख बद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. तो काही खूप कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढवावीशी मला वाटली. जुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघी जणी मिळून शिवण्याचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. शेख मोहम्मद एक दुकान होता. तो वह्याची किरकोळी विक्री करत असतो. दरवर्षी जून महिन्यातील त्याच्याकडून आम्ही मोठ्या संख्येने वह्या घेत असो. आम्ही त्याच्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटप करत असतो. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळ होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवता. आम्ही ते चेक तयार झाला की आम्ही त्याला लगेच कळवायचो. तो मग तो चेक घेऊन जायचा. एकदा आमचा असाच ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. आम्ही त्या शेखच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्याने ती खाल्ली नाही. शेख, का रे, तुला मधुमेहाचा आजार वगैरे आहे का रे? नाही मॅडम, खाऊ. शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असो. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळ होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही तसं त्याला कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. शेखच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्यानं खाल्ली नाही. का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? नाही मॅडम, खाऊन घरी नाही. म्हटलं, घरात लहान मुलं आहे. माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोड जास्त. तुला किती मुलं आहे मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असली की नाही कोणास ठाऊक. मॅडम, मला एक मुलगी. शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते. का बरं, तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण सुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. मला हे ऐकून शेख बद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. तो काही खूप कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी वाटली. सुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोन्ही जण मिळून शिवण्याचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. शेख मोहम्मद एक छोटंसं दुकान होतं. वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असतो. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळ होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. एकदा तसाच तो आमच्या ऑफिसात आला. शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्याने ती खाल्ली नाही. का रे शेख, तुला मधुमेहाचं दुःख वगैरे आहे का? नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा. म्हटलं, घरात लहान मुले आहेत. माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. तुला किती मुले आहेत मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. मॅडम, मला एक मुलगी आहे. शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते. का बरं, तुझी भाची तुझ्याकडेच का असते? माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. मला ते ऐकून शेख बद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. तो काही खूप कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. जुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघी जणी मिळून घरी शिवण्याचा व्यवसाय करतात. अल्लाची बाबा. तर मित्रांनो, आताच आपली स्पर्धा संपली. या स्पर्धेमध्ये सायली नावाची जी विद्यार्थिनी आहे, तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तिने वाचन कंटिन्यू 1 मिनिटापर्यंत न अडखडता वाचन केलेलं आहे. तर तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या आणि तिचं अभिनंदन. आपण
हे फुल पुष्प देऊन आणि हा पेन देऊन करणार आहोत.